राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी राम रूप पाहता सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवारा तू हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवारा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे बापर घुमा बापर घुमा बापर घुमा देवी वर बापर घुमा बापर घुमा बापर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय कोणी की भुलले नारी कोणी की भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी विकता गोरस घ्या म्हणे हरी एकिता गोरस घ्या म्हणे हरी एकिता गोरस घ्या म्हणे हरी गोरस घ्या म्हणे हरी एकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी तोची वदने उच्चारी
वदने उच्चारे तोची वदने उच्चारे शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई विठोबा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई हरे हरे शोभा रखुमाई हरे हरे शोभा रखुमाई शोभा रखुमाई कोणी के भूलली नारी कोणी के भूलले नारी कोणी के भूलले नारी कोणी भूलले कोणी के भूलले नारी कोणी के भूलले नारी कोणी के भूलले किता गोरस घ्या म्हणे हरी किता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मन विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी खोची वदने उच्चारी तो जे तो 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 दो जीवन रे उजारी दो
बैसला तोचे पदा नेऊचा विठ्ठल
घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मणी तुची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मणी तुची वदनी उच्चारी तुका म्हणे हास्य जन नये कान तये ठाई देखिला डोळा बैसला मणी तुची वदनी उच्चारी विठ्ठल 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 भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुका म्हणे हासे जन नये कान तये ठाये पांडुरंगा कारू प्रथम नमन पांडुरंगा लंबोदरं परमसुन्दरमेकदन्तं रुक्तं वरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यादिवाकर करोज्ज्वलकायकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नं हरं नमामि जन्मान्तस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव
सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। राधा मेरी स्वामिनी में राधे जो को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन में वास। राधा मेरी माँ तू है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू, विवेकावर ऐसे नमन करून सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 कुणी की भुलली नारी, कुणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी तुची वदनी उच्चारी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि गवळण पर प्रकरणातील अभंग कालाच्या प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला आहे। विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्तिरास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य ऐतेषां सर्वेषां संतानाम् आशीर्वादं प्राप्तुम् अद्य एषः व्यासपीठे इदानीं मम कीर्तनस्य प्रारंभं करोमि। विठ्ठल 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 कळली का कोणती भाषा आहे? गुजराती, तमिळ, कर्नाटकी, तेलुगू? ओके, एवढं जरी कळलं, आमचे गुरुजी सांगतात बाबा अजून काही दिवसांनी संस्कृत भाषेचा फार विकास होईल, जेव्हा व्हायचा तेव्हा होईल, आताच आपण तरुण पिढीवरती संस्कार केलेले चांगले। विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चैतन्य कर्ण कानिपनाथ भगवंताच्या आशीर्वादाने चाललेला भव्यदिव्य महिला अखंड हरिनाम सप्ताह शिवजयंती उत्सवानिमित्तानं हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू आहे। कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी आहे सर्व शिवप्रेमी तरुण वर्ग श्री क्षेत्र मढी या पवित्र पावन अशा तीर्थक्षेत्रामध्ये या सर्व शिवप्रेमी तरुणांनी या ठिकाणी गोड असं सप्ताहाचं नियोजन केलं। एकदा तरुण मित्रमंडळींसाठी जोरदार टाळी वाजवा। तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात नाही का? कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केलं असे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज मरकड, हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज मरकड, हरिभक्तीपरायण कालिदास महाराज घोडके, हरिभक्तीपरायण विवेक महाराज भाऊसाहेब निमसे, हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज बाळासाहेब मरकड, हरिभक्तीपरायण सगळे समस्त ग्रामस्थ शिवप्रेमी भक्तमंडळ मढी, आजचं ज्यांचं संतपूजन आहे असे अनिरुद्ध लक्ष्मण मरकड, दत्तू माधव निमसे, महाप्रसादाचा कार्यक्रम ज्यांच्यातर्फे आहे असे कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट मढी, या सर्वच मंडळाचे या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते। अजूनही ज्यांचे नावं याच्यात आले ते असं थोडंसं शेवटपर्यंत जरी तुम्हाला नाव आठवलं तरी अजून सांगण्याचा प्रयत्न करा। तुमच्या सर्वच माईबापांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते। समोर बसलेले माईबाप, मातृतुल्य आणि पितृतुल्य भाग्यवंत श्रोते मंडळी, आपण सर्वच जण एका प्रभूचे अंश आहात। कळत न कळत महाराज मंडळी बरीच ज्ञानानं वयानं सर्वच गोष्टीने महान मंडळी या ठिकाणी बसलेत। तुमचंही पुनश्च एकदा व्यासपीठाच्या वतीने आभार। व्यासपीठावर उपस्थित हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील गान कोकिळा आदरणीय संगीताताई पांचाळ आणि हरिभक्तीपरायण आमच्या भगिनी महाराष्ट्राच्या गान कोकिळा नंदिनीताई सांगळे, सर्वप्रथम दोघींचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते। संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी, या गावचं भूषण
हरिभक्तपरायण श्रावणी दिदी मडकर, हरिभक्तीपरायण या गावचं भूषण वैष्णवी दिदी निमसे आणि संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी समीक्षा दिदी बोर्डे असेल आणि आदी करून सर्व विद्यार्थी जालिंदर महाराजपुरी, सोमनाथ महाराजपुरी सर्वांचंच या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. समोर बसलेले माईबाप, विनेकरी बाबा, आजी असेल, साऊंड सिस्टीमवाले काका असतील, महाराज असतील, माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्तीपरायण मृदंग विशारद रामेश्वरजी महाराज सोनवणे त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. सोबत आलेले ओम महाराज पवार त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. देव यांनी ताई मोरे त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. सर्व पालकवृंदांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार आणि सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि गवळणपर प्रकरणातील अभंग आहे. विषय कुठलाही असो दादा, संप्रदाय असो, संप्रदायामध्ये जेवढेही कार्यक्रम होतात तेवढ्याही कार्यक्रमाला काल्याच्या कीर्तनाशिवाय शोभा नाही. सगळ्यात पहिला काला या विश्वाच्या पाठीवर झाला तो म्हणजे पंढरपूरच्या, बोला, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार माननीय निलेशजी लंकी साहेब यांचे पीए आमचे संतोष भाऊ हांडे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. विठ्ठल विठ्ठल पहिला काला झाला पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. दुसरा भाव असा या ठिकाणी सांगून जाईल. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, भात वेगळा आणि खिचडी वेगळी बरं का. खिचडीसाठी जे मटेरियल टाकलं जातं, कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण, हिरवी मिरची, मसाला, नाही का, ज्याच्यामध्ये एक वस्तू नसते अनेक वस्तू असतात म्हणून त्याला शब्दप्रयोग काय केला जातो, खिचडी. खिचडी वेगळी आणि भात वेगळा म्हणून हरिनामाचा खिचडी काला. आज खऱ्या अर्थानं आपल्याला जी खिचडी श्रवण करायची आहे, जे सेवन करायचं आहे तो हरिनामाचा खिचडी काला. विठ्ठल विठ्ठल विषय असा आहे दादा, प्रपंच म्हटलं की त्या ठिकाणी पैशांची नितांत गरज असते. कशाची? पैशाशिवाय धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जगी धनवंत पुरुषासी श्री लवटव करी कैसी. प्रपंच म्हटला की तिथे पैसा हा येतोच दादा. पण पैसा ग्रहण कसा करायचा, मिळवायचा कसा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि म्हणून गोकुळामध्ये सुद्धा ज्या नारी होत्या, ज्या स्त्रिया होत्या, त्यांना सुद्धा परमार्थाबरोबर आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी पैशांची गरज होती. मग पैशांची गरज त्या कशा भागवायच्या किंवा आपल्या दररोज प्रपंचाचा उदरनिर्वाह कशा करायचा, तर उत्तर असं आहे दादा, आपल्या गोकुळामध्ये जे दही, दूध, तूप त्या ठिकाणी अवेलेबल असायचं, उपलब्ध असायचं, हे सगळं दही दूध घेऊन त्या आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह भागण्यासाठी कुठे घेऊन जायच्या विकायला? बोला बोला. कीर्तन आपल्याला जास्त वेळ करायचं नाही, जोपर्यंत करायचं तोपर्यंत बोलत चाला. कीर्तन हा एकल्याचा खेळ नाही. तुम्ही आम्ही खिळीमिळी गदारोळी आनंद
भाषण पाठ केल्यासारखं मी फक्त बोलत राहील आणि तुम्ही फक्त असं करू नका, बोलत चला. 11:45 म्हणजे 11:45 दुपारून लग्न आहे, ग्रामस्थांची ओढ आहे लग्नासाठी पण नाही का. दोन्ही कामं या ठिकाणी झाले पाहिजे. 11:45-12 वाजेपर्यंत आपण थांबलो पाहिजे. कीर्तन जास्त वेळ नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत बोलत चला. विठ्ठल विठ्ठल गवळणी त्या ठिकाणी दही दूध तूप घेऊन त्या ठिकाणी गोकुळातला मथुरेला जायच्या आणि मथुरेला जाता जाता भगवंताला त्यांनी पाहिलं की भगवंताच्या स्वरूपामध्ये त्यांना एवढा विसर पडायचा, एवढा विसर पडायचा, एवढा विसर पडायचा. दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं म्हणण्याऐवजी काय म्हणायचं, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या जय हो. दामोदर घ्या तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर एकदा जोरदार टाळी होऊ द्या ताईसाठी. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. मथुरेला दही दूध तूप लोणी त्या ठिकाणी विकायला जात असताना दही घ्या, दूध घ्या म्हणण्याऐवजी काय म्हणायचं, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. गवळणींना ही खरी परिस्थिती विचारली. गवळणींनो, अगं दही घ्या, दूध घ्या म्हणण्याऐवजी तुम्ही हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदरू घ्या असं का म्हणताय तुम्ही? त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात पिता कोरत घ्या म्हणे हरी
वाजवा वाजवा. प्रति गोदावरी मुंडेंचा आवाज वाटतो नाही का. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात. मथुरेला त्या ठिकाणी दही दूध विकायला जात असताना कन्हैयामध्ये गोपिका एवढ्या भुलून गेल्या की हे दही आहे का श्रीहरी आहे आपल्या हातामध्ये याचा सुद्धा त्यांना विसर पडून श्रीमद भागवतकार वर्णन करतात. भजन आहे गोड. मोहे भागया मुरलीवाला, मोहे भागया मुरलीवाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. ओ हे बंसी बजाने वाला, ओ हे बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. मुस्कराई मीठा बाई हवाए, नैनों के जादू तेरा चलाए. ओ हे बंसी बजाने वाला, ओ हे बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. गोपिकांचं प्रेम होतं कन्हैयावरती. आपल्या हातामध्ये दही दूध आहे की श्रीहरी आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडत होता. गोपिकांना विचारलं, गोपिकांनो अशी स्थिती तुमची कशामुळे झाली. तुकोबराय त्याचं उत्तर सांगतात. देखिला डोळा बैसला मनी, तुची वदनी उच्चारी. अभंगाचा सरळ भाव आपण घेणार आहोत. आज खऱ्या अर्थानं कालाच्या कीर्तनात चरित्र ते उच्चार, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. कालाच्या कीर्तनात अगोदर आज आपल्याला खऱ्या अर्थानं चरित्र त्या ठिकाणी श्रवण करायचं आहे. देखिला डोळा म्हणून अभंगाचा साधा भाव आपण पाहणार आहोत. चाली वगैरे न घेता, जास्त वेळ न घालवता. देखिला डोळा बैसला मनी, तुची वदनी उच्चारी. मी डोळ्यानं त्याला पाहिलं आणि जेच डोळ्यानं त्या श्रीहरीला पाहिल्याबरोबर तो माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी बसला. वास्तव पाहता पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि 11वं काय आहे बोला, मन आहे. मन बरं 11वं मन आहे, पण त्यातही ते इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. भगवद्गीतेमध्ये अर्जुनासारख्याने बोलावं, देवा काय करावं. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथ हि बलभद्रुडम तस्य हम निग्रह म्हणणे वायुरेव सुदुष्करम. मन एवढं चंचल आहे, एका जाग्यावर ते थांबत नाही म्हटले. काल्याच्या कीर्तनात जरी बसलो ना तरी काहींचं मन लग्नाकडं, काहींचं मन घरच्या कुलपाकडं, काहींचं मन कोंबड्यांकडं, काहींचं मन शेतीकडं, काहींचं मन उन्हाकडं, काहींचं मन भोजनाकडं. अर्थात एका ठिकाणावर मन नाही. अर्जुनासारख्यांची जर ही स्थिती आहे तर तुमची आमची काय गोष्ट. म्हणून देखिला डोळा, एवढ्या चंचल मनामध्ये त्या श्रीहरीला बसवणं फार कठीण आहे देवा. पण तरी सुद्धा गोपिकांचं उत्तर आहे, देवा देखिला डोळा बैसला मनी. डोळ्यांनी आम्ही त्या श्रीहरीला पाहिलं, श्रीहरीला पाहिल्याबरोबर तो आमच्या मनामध्ये बसला. एवढ्या चंचल असणाऱ्या मनामध्ये हे बसला. देखिला डोळा बैसला मनी, आणि जोच मनामध्ये बसला तोच मुखावाटे बाहेर पडला. विठ्ठल 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 विठ्ठल.
लागला म्हणी तोची वदनी उच्चारी तोच मुखाद्वारे बाहेर पडला. एवढंच नाही, त्याच्यामध्ये आम्ही एवढं देहभान विसरलो, एवढं देहभान विसरलो. किती देहभान विसरलो? आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. एवढं देहभान विसरलो, एवढं देहभान विसरलो की प्रपंचाचा जाऊ द्यावं पण स्वतःचा सुद्धा विसर पडला. खऱ्या अर्थानं प्रपंचामध्ये जर एखादा माणूस सारखा विसरत असेल तर त्याला हानी समजल्या जाते. काय समजल्या जाते? पण परमार्थामध्ये त्याच विस्मरणाला उच्च कोटीची अवस्था मानल्या जाते. परमार्थामध्ये विस्मरण महत्वाचं आहे, देहाचा विसर पडणं महत्वाचं आहे. आणि प्रपंचामध्ये बोला, विसरली तया थोर झाली हानी, त्याला हानी समजलं जातं. मात्र परमार्थामध्ये तसं नाहीये. परमार्थामध्ये विस्मरणाला उच्च कोटीची अवस्था समजलं जातं. परमार्थात विसर पडलाच पाहिजे. कीर्तन ऐकता ऐकता समाधी नका समाधीला, उगाच कीर्तन झाल्यावर उठवावं लागेल मला. समाधी लागली पाहिजे, देहभान विसरलं पाहिजे दादा. इतकं मन चित्त कान एकाग्र करून त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. परमार्थामध्ये विस्मरणाला देहाच्या विसराला महत्व आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं. तुकोबारांनी देवाकडं गाथ्यामध्ये एक मागणी मागितली. देवा आता आईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पडला पाहिजे, विस्मरण झालं पाहिजे. म्हणून आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. परमार्थामध्ये विसराला फार महत्त्व त्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात प्रपंचाचा नाही हो, परंतु स्वतःचा सुद्धा आम्हाला विसर पडला. प्रपंचात जर विसर पडला तर लोक भोळं म्हणतात, वेडं म्हणतात, पागल म्हणतात. पागल आहे याच्या काहीच लक्षात राहत नाही. पण परमार्थामध्ये जर विसर पडला, देहाचा विसर पडला, असो ऐसा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगुदशा, मी कोण आहे कोहम कथमिदम जातम कव्य करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोय मी दृश्य. मी कोण आहे, मला कुठे जायचं आहे, मी कुठून आलेलो आहे, माझी उत्पत्ती कशी झाली आणि माझं कार्य काय आहे. परत ऐका काय, कोहम कथमिदम जातम कव्य करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोय मी दृश्य. या सर्व गोष्टींचा विसर पडणं यालाच परमार्थामध्ये उच्च कोटीची अवस्था त्या ठिकाणी समजल्या जातं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात प्रपंचाचा सोडा, देहाचा सुद्धा विसर पडलाय. आपुल्याचा विसर भोळा. कदाचित विसर पडल्यानंतर प्रपंचातले लोक आम्हाला हसू पण शकतात, पण तुकोबाराय सांगतात कितीही लोक हसले तरी मी त्यांच्याकडे कान देत नाही, लक्ष देत नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण.
क्या बात आहे. तुका म्हणे हासे जन नये कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून 2 मिनिटात भजन करूया जरा. विठोबा रखुमाई 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 हरी हरी विठोबा रखुमाई टाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कमी वेळामध्ये धावता भावार्थ या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. उर्वरित 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी श्रीकृष्ण चरित्राला स्पर्श करूया. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचं उच्चारण कालाच्या कीर्तनात करायचं आहे. विठ्ठल 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 श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं की भगवान परमात्मा गोकुळामध्ये किती वर्ष राहिले बोला. कीर्तन कमी ऐकले का तुम्ही का जेवण कमी केलं. जेवण कमी झालं का. 11 वर्ष राहिले. किती वर्ष बोला. घरी जाऊन नोट डाऊन केलं तरी चालेल. किती वर्ष राहिले भगवान गोकुळामध्ये. 11 वर्ष राहिले. मथुरेत किती वर्ष राहिले. एवढं जर कळलं असतं तर तुला कशाला बोलवलं असतं. 14 वर्ष राहिले. किती 14 वर्ष. गोकुळात 11 वर्ष, मथुरेमध्ये 14 वर्ष आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष. एकूण भगवंताचं आयुष्य मनुष्य योनी त्या ठिकाणी किती दिवस धारण केली. 125 वर्ष भगवान आपल्यामध्ये राहिले. पैकी 11 वर्ष गोकुळामध्ये त्या ठिकाणी राहिले. पण काल्याच्या कीर्तनामध्ये 100 वर्षाचं द्वारकेतलं वर्णन करायचं नाही, 14 वर्षाचं मथुरेतलं वर्णन करायचं नाही. फक्त आणि फक्त मिनिमम गोकुळामध्ये 11 वर्ष राहिले. तेवढ्या 11 वर्षाचंच वर्णन तेवढ्या दिवसात भगवंतानं जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन आजच्या दिवशी करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाल मथुरेतलं का नको, द्वारकेतलं का नको, तर त्याचं उत्तर असं आहे दादा. गोकुळातलं जे चरित्र आहे श्रीमद भागवतकार सांगतात की बाबा रे ते चरित्र जे आहे ते निरागस अवस्थेतलं आहे. कुठलाही विकार त्या अवस्थेमध्ये नाही, बाल्य अवस्थेमध्ये. म्हणून त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. खरं तर भगवंताच्या चरित्राला आईच्या गर्भात असतानाच त्या ठिकाणी सुरुवात होते. अयोनी संभव
नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रकटला बोलिये गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. भगवंताचा अवतार कार्य त्या ठिकाणी होतं. बंदीखान्यामध्ये भगवंताचा अवतार होतो. मात्र अवतार झाल्यानंतर भगवंत 8 वर्षाची मूर्ती 8 वर्षाची मूर्ती होऊन प्रकटतात. मैया म्हणते कान्हा अरे लहान हो लहान हो. मैया मोठं व्हायचा मंत्र येत होता पण लहान व्हायचा मंत्रच विसरलो, घरी वहीमध्ये लिहून ठेवला, घेऊन येऊ का. मैया म्हटली जास्त नाटक करू नको कान्हा, अरे एवढी तपश्चर्या मी कशासाठी केली, लहान हो पटकन. भगवंत यशोदेचा भाव त्या ठिकाणी ओळखतात, लहान होतात. लहान झाल्याबरोबर देवकी आणि वसुदेवाच्या डोळ्यातून अश्रुधारा त्या ठिकाणी वाहतात. आई बाबा अहो 2 मिनिटापूर्वी तुम्हाला हर्ष झाला होता, आनंदी होते तुम्ही आणि 2 मिनिटात तुमच्या डोळ्यातून अश्रू का. बेटा फार दृष्ट आहे रे कंस, एवढा माझं गोंडस बाळ त्याला जर कळालं कान्हा झाला तर 2 मिनिटात त्या ठिकाणी तो मारून टाकेल, भीती वाटते. बाबा आई तुम्हाला जर त्या कंसाची भीती वाटत असेल तर काय करा, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. तुम्हाला जर भय असेल, चिंता असेल, काळजी असेल तर काय करा, नंदबाबा आणि यशोदेच्या घरामध्ये त्या ठिकाणी बालकृष्ण माया जन्मलेली आहे, मला तिथं ठेवा आणि त्या मायेला घेऊन तुम्ही परत मथुरेमध्ये या. वसुदेवानं त्या ठिकाणी टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला घेतलं. वसुदेव म्हटले कृष्णा अरे पण उचलायचं कसं रे, तुला सगळे पायामध्ये बंधन आहे ना. उचलीला कमळापती पायीचे बंधन गळती. बाबा पप्पा तुम्ही मला उचलून तर पहा. पप्पा नव्हता तेव्हा. ॲटोमॅटिक 2 मिनिटामध्ये सगळे बंधनं त्या ठिकाणी गळून पडतील. उचलीला कमळापती. अजून तुकोबरांच्या गाथ्यामध्ये एक स्पेशल प्रमाण आहे. आपोआप बेड्या तुटती शृंखला बंदीच्या अर्गळा कुलपा कोंडे. तुकोबराय गाथ्यात वर्णन करतात. मला सांगायचंय काय, कमळापतीला परमात्म्याला उचलल्यानंतर सगळी बंधनं हात पायातल्या बेड्या गळून पडल्या बरोबर भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये वसुदेवानं घेतलं आणि घेतल्याबरोबर पुरातून यमुना मैयेतून त्या ठिकाणी पार करायला लागले. 2 मिनिट यमुना मैयेचं भजन करूया जरा. हात वरती. मिठे रस से भरियोडी राधा रानी लागे महारानी लागे माने कारो कारो जमुना जीरो पानी लागे माने कारो कारो जमुना जीरो पानी लागे. मिठे रस से भयो रानी लागे रानी लागे अने कारो कारो यमुना जीरो पानी लागे अने कारो कारो यमुना जीरो पानी लागे. यमुना मैया कारी कारी राधा गोरी गोरी. यमुना मैया काली काली राधा गोरी गोरी. मिठे रस से भरियो जय हो, हरि बोल. रानी लागे महारानी लागे माने कारो कारो जमुना जीरो पानी लागे माने कारो कारो जमुना जीरो पानी लागे. कारो यमुना जीरो पानी लागे अरे कारो कारो यमुना जीरो पानी लागे. यमुना मैया त्या ठिकाणी पार केल्या जाते. भगवान श्रीकृष्ण विचार करतात जर आपण खाली आपला अंगुष्ठ त्या ठिकाणी बाहेर काढला नाही तर कदाचित आपणही डुबून जाऊन बाबाही डुबून जातील. म्हणून भगवंताने पुर चालला अचाट त्यासी लावीला अंगुष्ठ. एक अंगुष्ठ टोपलीच्या बाहेर काढला, पाण्याला स्पर्श केला. यमुना मैया त्या ठिकाणी ओसरली. यमुना मैया का ओसरली, यमुना मैया का वाढत होते याच्या पाठीमागं श्रीमद भागवतामध्ये 11 कारणं आले. पण एवढे 11 कारणं आज सांगायला वेळ नाही. फक्त स्पर्श करत मी पुढे चालते. का वाढली यमुना मैया 2-3 कारणं सांगते आणि पुढे चालते. भगवान श्रीकृष्णानं मला यमाची बहीण म्हणून माझा त्याग करू नये म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी यमुना मैया वाढत होती. दुसरं कारण असं आहे यमुना मैया का वाढत होती तर त्याचं कारण असं आहे भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या काठावरती
भरपूर खेळ खेळावे यासाठी यमुना मैया वाढत होती. तिसरं साधन नैसर्गिक नॅचरल कारण तुमच्यासमोर मांडते. कुठलीही नदी श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही नदीला महापूर त्या ठिकाणी येत असतो, म्हणून यमुना मैया वाढत होती. विठ्ठल 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 विठ्ठल. तीनच कारणं तुमच्या समोर मांडली. श्रीमद भागवतामध्ये 11 कारणं त्याच्या पाठीमागे आली की यमुना मैया का वाढत होती. यमुना मैया त्या ठिकाणी पार करतात. नंदबाबाच्या घरामध्ये माया त्या ठिकाणी यशोदेच्या पुढ्यात जन्मलेली असते. त्या मायेला त्या ठिकाणी वसुदेव भगवान परमात्मा टोपलीमध्ये घेतात आणि टोपलीमध्ये घेऊन आपल्या टोपलीतला कृष्ण यशोदेच्या पुढ्यामध्ये त्या ठिकाणी टाकतात. मायेला घेऊन त्या ठिकाणी मथुरेमध्ये वसुदेव येतात. परत हातापायामध्ये त्या ठिकाणी बेड्या पडतात. बेड्या पडल्याबरोबर माया आकांत करायला लागली. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठली दूत. कंसाचे सेवक त्या ठिकाणी जागे झाले. कंसा आठवा आला, कंसा आठवा आला, कंसा आठवा आला, आठवा आला. आठवा म्हटलं बरोबर महाराज कसा काय आला, एवढाही बंदोबस्त करून आठवा जन्माला आलाच कस काय. कंस धावत पळत आला. देवकी म्हटली कंसा दादा अरे आठवा नाही रे, आठवी आहे, एवढी तरी मला राहू दे. तुझा जो काळ आहे तो नाही, हा ही माया आहे, एवढी तरी माझ्यासाठी राहू दे रे देवा. अरे दादा एवढे मुलं मारले, एवढी तरी माझ्यासाठी राहू दे. पण त्याला दया नाही आली महाराज. गर 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 फिरवलं. तीच माया त्या ठिकाणी खाली आपटली. आपटल्याबरोबर वरती आकाशात गेली. आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाली. अरे हे दृष्ट कंसा, ज्या पद्धतीने तू मला मारतोय, विचार कर कंसा, तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय, माझ्या आधी तो जन्माला आलाय. तुझ लागी वधी उपजला मज आधी, मला काय मारतो दृष्ट कंसा, अरे तुला मारणाऱ्या गोकुळामध्ये हे वाढतोय. कंस विचार करतो एवढाही बंदोबस्त करून आठवा जन्माला आलाच कस काय. पण परत पुढचा विचार करतो, अरे आठवा जन्माला आला कस काय याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार आपण करू. म्हणून मीटिंग भरवली कंसानं. काय केली, मीटिंग भरवली. मीटिंग भरवल्याबरोबर पुतना मावशी म्हटली कंसा आताचं शंभर पोरग ते आता मी त्याला 2 मिनिटात मारून येते म्हटले. जास्त काही काळजी करू नको. आता पुतना मावशीनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रूप धारण केलं. एवढं सुंदर रूप धारण केलं, एवढं सुंदर स्वरूप सुंदर देवांगना. नामदेव महाराज तुझ्या स्वरूपाचं कौतुक करतात. स्वरूप सुंदर देवांगना, नामा म्हणे आली नंदाची या घरा. आणि स्वरूप सुंदर देवांगना, एवढं सुंदर रूप तिनं धारण केलं दादा, एवढं सुंदर रूप धारण केलं. गोकुळामध्ये आली. अनेक छोट्या छोट्या शिशु बालकांना ती मारत आली होती. श्रीमद भागवतकार वर्णन करतात की बाबा रे खऱ्या अर्थानं तिला फक्त 3 दिवसाच्या आतल्या बालकांना मारण्याची परवानगी होती, पण तिनं 3 वर्षाच्या आतल्या बालकांना ती मारत आली होती. बरं सगळ्या बालकांना मारत मारत आली. यशोदेच्या घरामध्ये आली. यशोदे अगं तुला मुलगा झाला म्हटले, तू काही कळवायचं म्हटले मला, काही पेपरला बातमी, वर्तमानपत्रात बातमी, टी व्हीला न्यूज, इंस्टाग्राम, फेसबुक, टेक्स्ट मेसेज, कसलाही SMS कॉल नाही म्हटले. व्हॉट्सअपला एखादा SMS, अगं मी तुझी सख्खी बहीण म्हटले. काय झालं माहीत आहे का, आपण दोघी सख्ख्या बहिणी लहानपणीच आपल्या आईबाबांनी माझं लवकर लग्न उरकून टाकलं आणि लवकर लग्न उरकल्यामुळे तुझी माझी परत भेटगाठच झाली नाही. यशोदा मैया म्हटले अगं बाई निक म्हटले पहिले घरातून, माझ्या बापाला मी एकटीच आहे. काय माझ्या बापाला मी एकटीच आहे, तू कुठून माझी सख्खी बहीण. परत पुतना मावशी म्हटली नाही नाही असू दे, चुकलं चुकलं चुकलं. अगं तुझी सख्खी नाही मी, तुझी मी चुलत बहीण. चुलत बहीण म्हटल्याबरोबर ही म्हटली अगं चुलत कुठून आली, माझा बापच एकटाय तर तू माझी चुलत बहीण कुठून. नाही नाही असू दे, अगं चुकलं चुकलं, अगं मी तुझी मावस बहीण. अगं बाई माझ्या आईच एकटी आहे तर तू मावस बहीण कुठून. म्हटले नाही यशोदे अगं चुकलं, मी तुझी चुलत 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 बहीण म्हटले. अगं तुला मुलगा झाला, एखादा SMS कॉल, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअपला मेसेज काहीच नाही म्हटले. पटकन त्या ठिकाणी कुठेही म्हटले तुझे बाळ मला सांग. यशोदा मैया म्हटली बाई जास्त काय आग्रह करू नको, आताच माझ्या बाळाला मी स्नान वगैरे घातलं, पाण्यामध्ये झोपी लावलं. कन्हैया पाळण्यात झोपल्याबरोबर विचार करतात आई सकाळी सकाळी बोहणीचं गिऱ्हाईक कशाला रिटर्न पाठवून देत असेल. कन्हैयानं त्या ठिकाणी पाळण्यामध्ये रडायला सुरुवात केली. एवढं रडायला सुरुवात केली, एवढं रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळताने समजावी तार
मागिल ते खाया देते नाना परी समजावी ते मागिल ते खाया देते थापटोने निजविते हालविते पाळणा रडते माझे बाळतारे समजावे तारा येना रडते माझे बाळतारे समजावे तारा येना रडायला सुरुवात केली. एवढं रडताय पुतना मावशी पटकन पाण्याजवळ गेली. काय ग यशोदे खोटं बोलते. यशोदा मैया घरकामामध्ये मग्न झाली. कृष्ण कन्हैयाला त्या ठिकाणी मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर स्तनपान करायला लागली कन्हैया. आता स्तनपान करताना कृष्णानं डोळे झाकले. का डोळे झाकले याच्या पाठीमागं फार मोठा विस्तार आहे. आपण फक्त स्पर्श करू आणि पुढे चालू. कन्हैयाला त्या ठिकाणी पुतना मावशीला स्तनपान करताना डोळे झाकले. त्याचं 1-2 कारण सांगते आणि पुढे चालते. का डोळे झाकले त्याचं उत्तर असं आहे दादा, पुतना मावशी ही राक्षसी नाही. आज माझा जन्म जो आहे, अवतार जो आहे, तो दही दूध खाण्यासाठी आलेला असून सुद्धा मी खऱ्या अर्थानं दही दूध खाण्यासाठी आलो या अवतारामध्ये. पण मला एका राक्षसीनेच त्या ठिकाणी स्तनपान करावं लागतं. यासाठी भगवान विचार करत आहे. हिला नेमका सायुज्य मोक्ष द्यायचा का हिला नरकात पाठवायचा, हा विचार करण्यासाठी भगवंतानं डोळे झाकले. विठ्ठल विठ्ठल हो. साधन नैसर्गिक कारण एक तुमच्या समोर मांडते. कुठलंही बाळ आईचं दूध पिताना डोळे झाकतं म्हणून कृष्णानं डोळे झाकले. अगोदर त्या ठिकाणी सगळं विष ग्रहण केलं. महादेवाला प्रार्थना केली की हे दूध, हे विष तुम्ही ग्रहण करा, कारण हा माझा अवतार विष ग्रहण करण्यासाठी नाही. मला दही दूध खायचं आहे. महादेवानं ते विष पचवण्याचं काम केलं. नंतर भगवंतानं सगळं दूध ग्रहण केलं. आता पंचप्राण उडायला सुरुवात केली. पुतना ओरडते मोठ्याने, कृष्णा सोड, कृष्णा सोड. भगवान म्हणताय मावशी माझा एक स्वभाव आहे. म्हटले काय स्वभाव आहे. एकतर आपण कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हटले भगवंतांना सोडलं नाही महाराज. पंचप्राण खेचले. आता पुतना मावशी त्या ठिकाणी प्राण जायला लागला. त्यावेळेला पुतना मावशीने तिचं खरं स्वरूप प्रकट केलं. आकाशमार्गी भगवंताला घेऊन चालली. घेऊन चालल्याबरोबर भगवंतानं आता खऱ्या अर्थानं त्याचं खरं स्वरूप प्रकट केलं. आणि धडाडकन त्या दिवशी जमिनीवरती पुतना मावशीला आदळलं. पुतना मावशी गेल्याबरोबर गोकुळात चर्चा सुरू झाली की पुतना गेली कसं काय. त्याच्यामध्ये आळंदीचे मढीमध्ये चर्चा सुरू होती. पुतना गेली कस काय, पुतना गेली कस काय, पुतना एवढी मोठी राक्षसीन गेली कस काय. मढीमध्ये बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणाहून सप्ताहासाठी आली म्हटले. आणि त्या संस्थेतल्या ज्या मुली होत्या, मढीच्या लोकांनी त्यांना 1 दिवस केळी वाटप केली. आणि केळी वाटप केल्याबरोबर केळी खाल्ली मुलींनी. आणि रस्त्यामध्येच त्या ठिकाणी साल, कारण आहे का, पुतना का गेली. केळीची साल खाऊन त्या ठिकाणी रस्त्यामध्ये साल टाकली. पुतना मावशी नेमकी तिथून चालली होती. आणि चालता चालता त्या केळीच्या सालीवरून पुतना मावशीचा पाय घसरला आणि पुतना मावशी मेली. दुसरा एक जण म्हणतो अरे तिला मलन आलं म्हणून मेली. पुतना मावशी गेली. नंतर महाबळाला त्या ठिकाणी पाठवलं. महाबळ राक्षस ब्राह्मण होता म्हणून सोडला. ब्राह्मणाचं रूप त्या ठिकाणी घेऊन आला. भविष्य सांगायला लागला. भविष्य सांगायला कसं लागला महाराज. यशोदे अगं हा यादव कुळाचा नाश करणार आहे. मग काही नाही म्हटलं 10-5 परसाचा खड्डा खोद आणि याला पुरून टाक. 10-5 परसाचा खड्डा. हो आईला साप झाला तो वाईट वाटला नाही. हा तर जगाचा चालक मालक आहे. याला खाली पुरवायचं म्हणता तुम्ही. थोडीशी दक्षिणा वाढवून घ्या महाराज. पण असं भविष्य सांगू. ते गर्गमुनी आले होते म्हटले. त्यांनी फार सुंदर भविष्य सांगितलं माझ्या बाळाचं. त्या गर्ग्याला काय कळतं म्हटले. ते माझ्या कशी केली. असं होतं ना कधी कधी.
भगवंताला स्वतःचा अपमान झालेला सहन होतो, पण त्याला त्याच्या भक्ताचा अपमान झालेला सहन होत नाही. त्यानं घरातल्या सगळ्या वस्तूंना ऑर्डर दिली. आता महाबळाचा यथोचित सत्कार त्या ठिकाणी करायचा. ज्या पाटावर महाबळ त्या ठिकाणी बसला होता तो पाठ हळूहळू 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 त्या ठिकाणी वर व्हायला लागला. जेच वर झाला ॲटोमॅटिक खालून निघून गेला. धडाडकन त्या दिवशी महाबळाच्या डोक्यात आपटला, असा आपटला पखवाजासारखा डोक्यात आपटला. महाराज डोक्यात आपटल्याबरोबर लाटण्याला ऑर्डर केली भगवंताला. लाटणं यायचं तोंडामध्ये, महाबळाच्या गुरुबुड करायचं, निघून जायचं. पोळपट यायचं. पोळपट माहित आहे ना काय करतात त्याच्यावर? बाजरीच्या भाकरी. काय करतात? चपाती. पोळपट यायचा पाठीमागून, महाबळाच्या पाठीमध्ये शाबासकी द्यायचा, निघून जायचा. महाबळाची एवढी विचित्र अवस्था झाली, एवढी विचित्र अवस्था झाली, महाबळ पळायला लागले. पळता पळता रस्त्यामध्ये बाज आडवी झाली. ती म्हटली, महाराज फार दिवसापासून आपण आले नाही, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. म्हटले, काही करा पण मी तुम्हाला चहा घेतल्याशिवाय जाऊ देणार. बाजीनं धोतर धरून ठेवलं महाबळाचं. काय केलं? धोतर धरून ठेवलं. महाराज एवढी विचित्र अवस्था महाबळाची झाली, धोतराची सुद्धा अशाच महाबळानं सोडून दिली आणि पळाले जीव घेऊन. कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, कंसा त्या बालकाचं, त्या कृष्णाचं भविष्य मला सांगण्याचा अधिकार नाही, पण तुझं भविष्य मात्र सांगतो. तू जगत नाही, तू सावधान हो. भगवान श्रीकृष्णाला तू शरण जा. एवढाही बंदोबस्त करून मी नाही शरण जाऊ शकत त्याला. अनेक राक्षस त्या ठिकाणी भगवंतानं पाठवले. तृणावर्त असेल, शक्टासुर असेल, अनेक राक्षसांचा त्या ठिकाणी वध केला. वध केल्याबरोबर भगवान हळूहळू लहानचे मोठे व्हायला लागले, रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगाने रंगानाथ तुम्या देखील असे, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. रांगायला लागले. रांगता आपल्या पोरांसारखं नाही महाराज. हळूहळू भिंतीला धरून उभं राहायला लागले. अख्ख्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी फिरायला लागले. सगळ्या गोपाळांचं संघटन करायला लागले. गोपाळांनो, अरे एवढं दही दूध आपल्या गोकुळामध्ये असतं तरी तुम्ही अशी अगरबत्ती छापका? तुम्ही दही दूध खात जा. नाही ना कृष्णा, सगळं मथुरेला जाता रे. तुम्हाला खायचं आहे का? खावंसं तर फार वाटतं रे कृष्णा, पण भेटत नाही. काय करावं? आईबाप सगळे मथुरेला पाठवतात. खायचं असेल तर सांगा, मी तुम्हाला खाऊ घालतो. कसं चोरून खाऊ? तुझ्या घरचं खाऊ घालणार का? माझ्या घरचं कशाला खाऊ घालेल? संपवायचं का? 5 मिनटं. काल्याचं कीर्तन किती आटोपा? मिनिमम काल्याच्या कीर्तनाला 3-3.5 तास तरी लागतात. किती आटोपायचा प्रयत्न केला तर अभंगाचा भावार्थ सांगून चरित्र वर्णन करायचं असतं नाही का? विठ्ठल विठ्ठल दही दूध खाऊ घालायचं असेल तर मी तुम्हाला खाऊ घालतो. कसं खाऊ घालणार? तुझ्या घरचं नाही, माझ्या घरचं नाही. मग कसं खाऊ घालणार? कृष्णा चोरी करणार? हो, चोरी करणार. चोरीसाठी काय काय हवंय? खडे, सराटे, गाळीव माती, वस्त्राची, ही सगळं आपल्यासोबत आपल्याला पाहिजे. माती नाही का कृष्णा? अरे खडे कशासाठी? आतापर्यंत चोरी भरपूर ऐकल्या, चोऱ्या म्हटले, पण चोरीसाठी हे साहित्य आम्ही पहिल्यांदा ऐकलं. वस्त्रन, गाळीव मातीन, सराटेन, काटेन. तसं नाही गोपाळांनो. आपण त्या गोपिकाच्या घरी त्या ठिकाणी दह्या दुधाची चोरी करायला गेल्यानंतर उतरंडाची पद्धत पूर्वी असायची. मडकी एकावर एक रचून ठेवलेले असायचे. हे मडकी नेमके भरलेले आहे की रिक्त आहे, रिकामे आहे, हे कशावरनं कळायचं? आपल्या हातामध्ये जे खडे आहे ते खडे मारून फेकायचे. त्याच्यावरनं लक्षात येईल की खडे उतरंड नेमके भरलेले आहे की रिकामे आहे. कृष्णा, अरे पण मला सांग, चोरी करायला गेल्यानंतर एखाद्या गवळणीनं जर आपल्याला धरलं तर? कृष्ण कन्हैया सांगताय, मग
सराट्याचे काठी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये टाकून ठेवायचे. सराट्याचे काटे म्हणजे 3 टोकं असतात त्या काट्याला. कसंही टाका तुम्ही, एक टोक त्याचं बरोबर बरं असतं. तिनं जर आपल्याला पकडलं एखाद्या गोपिकानं तर खऱ्या अर्थानं बरोबर तिला पायामध्ये काटे टोचतील आणि मग ती आपल्या मागं पळायची नाही. पण एक बोबड्या लईच हुशार होता. बोबड्या म्हटला, कुतना ती तर पप्पल घालून आली तर. लईच हुशार महाराज. कुतना म्हटला, बोबल्या ती जर पप्पल घालून आली ना तर आपण तिच्या डोल्यामध्ये माती फेकायची. म्हटले काय करायचं? माती फेकायची. पण एक पेंद्या त्याच्यात लईच हुशार होता. पेंद्या म्हटला, कृष्णा ती जर चष्मा घालून आली तर. कृष्ण म्हटला, जास्तीचं काही बोलू नको. चष्मान बिष्मान तुला नेहमी वाढवा बोलायची सवय आहे महाराज. एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या भगवान करत आहे. गवळणी त्या ठिकाणी गारणं करता. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गावे गोकुळी राहावे गावे गोकुळी राहावे गावे गोकुळी राहावे कृष्णा यशोदे कृष्णासे सांगावे गोकुळी राहावे का जावे. अनंत प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी यशोदेला त्या ठिकाणी सांगतात. पण कन्हैया आईला सुद्धा पटवतात. आई तुला यांचं खरं वाटतं का गं? ह्या फार कशा आहे? 12 घरच्या 12 आहे म्हटले. आई कुणाचं आई कुणाचं आई कुणाचं आई कुण गो ग आई मजला मारू नको ग. या गवळणी भांडा घोर मला म्हणतात गोकुळीचा चोर. या गवळणी भांडा घोर मला म्हणतात गोकुळीचा चोर. आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई कुण गो ग आई मजरा मारू नको ग. आई कुणाच आई कुण गो ग आई मजरा मारू नको ग. आई कुणाच आई कुण गो. या गवळणी भांडखोर मला म्हणतात ती गोकुळीचा यांचं काय ऐकू नको. यशोदा म्हणते गवळणींनो बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतय गोजिरवाणी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं बाळ गे अंगणी खेळ खेळे कालटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे मडीच्या नारी. नाही कृष्ण सांगते ना. तुम्ही मोठा ढाल गजागे गोकुळच्या नारी. मी नाही सांगत बरं, कृष्ण म्हणतोय. अनंत प्रकारच्या शिव्या त्या ठिकाणी गवळणींना दिल्या जाते महाराज. आता
भगवान परमात्मा गारणे ऐकून यशोदा कंटाळी. यशोदा मैया म्हणता कृष्णा तू या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही, तुला आता वनामध्ये गेलं पाहिजे. गाई सारा या रानात गेला. अनेक प्रकारचे भगवंतांना त्या ठिकाणी खेळ खेळले. एका खेळाचं वर्णन करून सेवा संपव. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. 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 खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू. अबा दुबा तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा जय हो जय हो. मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अनंत प्रकारचे खेळ भगवान खेळतात. हा मामा हुतू तू लगोरी चेंडी चेंडू फळी अनंत प्रकारचे खेळ खेळतात. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भरपूर त्या ठिकाणी खेळ खेळणं झाले. आता सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या जातात आणि सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता हरिनामाचा काला सर्वांना त्या ठिकाणी वाटतात. सगळ्या मढीकरांना जो काला वैकुंठातल्या लोकांनाही दुर्लभ आहे तो काला आज पवित्र पावन अशा मढी तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला ग्रहण करायचं आहे. भगवंताने सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी काला वाटला आणि केलंय का काल्याचा प्रसाद दहीहंडी. ओके. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पवित्र पावन अशा मढी तीर्थक्षेत्रामध्ये चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा गेल्या 3 दिवसापासून जो नामयज्ञ महिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. सर्व शिवप्रेमी तरुण वर्गासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार गोड आणि सुंदर नियोजन, कमी कालावधीमध्ये गोड असं नियोजन त्या ठिकाणी केलं. कार्यक्रमाचे नियोजक आहे खास करून ज्यांनी या कार्यक्रमासाठी जे सहभागी झाले, कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा हरिभक्तीपरायण विष्णू महाराज मरकड, एकनाथ महाराज मरकड, कालिदास महाराज घोडके, विवेक महाराज निमसे, चैतन्य बाळासाहेब मरकड, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, भाऊसाहेब काका निमसे या सर्व मंडळींनी या ठिकाणी गोड असं सुंदर असं नियोजन केलं. त्यांना सहकार्य करणारी सगळी तरुण बांधव, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. सगळ्यांचं एकदा पुनश्च जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. कार्यक्रमासाठी उपस्थित गेल्या 2 दिवसापासून आज 3रा दिवस आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायक, गायनाची साथ करणाऱ्या हरिभक्तीपरायण संगीताताई पांचाळ आणि हरिभक्तीपरायण महाराष्ट्राच्या गानकोकिळा नंदिनीताई सांगळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. साऊंड सिस्टमवाले काकांसाठी सुद्धा जोरदार टाळी. आणि आमच्या सगळ्या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. कालांतरानं तुम्ही आम्हाला नाही इथं बोलवायचं, यांना बोलवायचं. कोणाला बोलवायचं? हे भावी तरुण पिढीचे सगळे कीर्तनकार आहे. म्हणून सगळ्या बहिणाबाई संस्थेच्या वतीने, वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व मुली, सर्व विद्यार्थिनी, भावी कीर्तनकार सर्वांचंच या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. आमच्या देवयानीच्या आजोबा या ठिकाणी, मोरे काका या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. या गावचं भूषण आमच्या पोरींची त्या ठिकाणी आईवडील आमचे बाबुराव भाऊ निमसे आणि प्रशांत भाऊ मरकड, तदनंतर महादेव भाऊ पुरी यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने त्यांनी आमच्या मुलांची सुंदर अशी गैरसोयी न करता सुंदर अशी व्यवस्था केली, त्यांचंही व्यासपीठाच्या वतीने आभार. या ठिकाणी आमचे संतोष भाऊ हांडे, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कळत नकळत ज्यांचे नावं घेतले तेच महान आहे. तुम्ही म्हणाला आमचे नावं घेतले नाही. तुम्हीसुद्धा अनंत कामं असूनसुद्धा, लग्न असेल, दिवसाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेक अडथळे असतात. तुमचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. महाराजांचं नाव काय? घेतलं का? तुमचं नाव? हां, त्यांचं नाही, तुमचं. हां, ओके. मला असं वाटलं याच्यात नावं लिहून दिलेले वेगळे का? हां,
महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्तीपरायण मृदंग विशारद रामेश्वरजी महाराज सोनवणे त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. ओम महाराज पवार साऊंड सिस्टमवाले काका, समोर बसलेले माईबाप विनेकरी बाबा, आजी असेल, पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होते आणि सेवेला वाणीला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.